बुधवारी महाराष्ट्रात 3 वेगवेगळ्या बातम्या चर्चेत आल्या. पहिली, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन. दुसरी, साखर कारखान्यांवरील निर्यात निर्बंध. आणि तिसरी, पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री बाईकवरून मंत्रालयात. तर काही मंत्रीही ईव्ही वाहनातून पोहोचले मंत्रालयात. वरवर पाहिलं तर या 3 वेगवेगळ्या बातम्या वाटतात, पण जर थोडं खोलात जाऊन पाहिलं तर या तिन्ही बातम्या एका मोठ्या वास्तवाकडे बोट दाखवतात. आणि ते वास्तव म्हणजे सामान्य माणसांचं अर्थकारण आणि सरकारचं प्रतिकात्मक संदेशाचं राजकारण. नमस्कार, मी त्र्यंबक कापडे आणि आपण पाहतात त्र्यंबक कापडे डिजिटल. आज आपण केवळ भावनेने नाही तर थोडं शांतपणे सामान्य माणसाच्या नजरेतून या घडामोडी समजून घेणार आहोत. सर्वप्रथम, कांदा आंदोलन. महाराष्ट्रात कांदा फक्त पीक नाही तर तो शेतकऱ्यांच्या जगण्याचा आधार आहे. पण प्रत्येक वर्षी एकच चित्र दिसतं. जेव्हा कांद्याला भाव मिळत नाही तेव्हा शेतकरी रस्त्यावर उतरतो, आणि जेव्हा कांदा महाग होतो तेव्हा ग्राहक त्रस्त होतो. म्हणजे दोन्ही बाजूंनी सामान्य माणूसच अडचणीत सापडतो. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. शेतकरी रडतो तेव्हा ग्राहक आनंदी नसतो, आणि ग्राहक रडतो तेव्हा शेतकरी श्रीमंत झालेला नसतो. याचा अर्थ मध्ये कुठेतरी व्यवस्थेचं गणित बिघडलं आहे. सरकार महागाई नियंत्रणासाठी काही निर्णय घेतं, कधी निर्यात बंदी, कधी स्टॉक लिमिट. पण प्रश्न असा आहे, दरवर्षी हाच विषय पुन्हा का उभा राहतो? शेतकऱ्याला हमी, ग्राहकाला स्थिर दर आणि बाजारात पारदर्शकता हे अजूनही का जुळून येत नाही? आता दुसरा मुद्दा, साखर उद्योग. साखर कारखान्यांवर निर्यात मर्यादा आल्या की शहरात फार चर्चा होत नाही, पण ग्रामीण महाराष्ट्रात त्याचे पडसाद मोठ्या प्रमाणात उमटतात. कारण साखर कारखाना म्हणजे फक्त उद्योग नाही, तो एका संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू असतो. ऊसतोड कामगार, ट्रान्सपोर्ट, छोटे व्यवसाय, शेतकरी सगळ्यांचं गणित त्यांच्याशी जोडलेलं असतं. सरकारचं म्हणणं स्पष्ट असतं, देशात साखरेचे दर वाढू नयेत, महागाई नियंत्रणात राहावी. पण दुसरीकडे कारखानदार आणि शेतकरी म्हणतात, जर निर्यात रोखली तर आर्थिक चक्र अडेल. म्हणजेच इथेही संघर्ष तोच, शहरी ग्राहकाला दिलासा द्यायचा की ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत ठेवायची. आणि याच काळात आणखी एक प्रतिकात्मक चित्र समोर येतं. मुख्यमंत्री बाईकवरून मंत्रालयात जातात, काही मंत्री ईव्ही वाहनातून येतात. हा संदेश स्पष्ट आहे, इंधन बचत करा, पर्यावरण वाचवा, नवीन तंत्रज्ञान स्वीकारा. आणि यात चुकीचं असं काहीही नाही. जगभर ईव्ही कडे कल वाढतो आहे, प्रदूषण हा गंभीर प्रश्न आहे. पण सामान्य माणूस इथे एक साधा प्रश्न विचारतो, हे सगळं आम्हाला खरंच परवडतं का? आजही अनेक कुटुंबांसाठी पेट्रोलचा खर्च मोठा आहे. ईव्ही वाहनांची किंमत अजूनही जास्त आहे. ग्रामीण भागात चार्जिंग स्टेशन मर्यादित आहेत. नेते एका दिवसासाठी बाईकवर आले, पण सामान्य माणूस रोज महाग इंधनाच्या वास्तवाशी लढतो आहे, झगडतो आहे. आणि म्हणूनच या तिन्ही बातम्या एकमेकांशी जोडलेल्या वाटतात. कांदा आंदोलन, साखर निर्यात आणि ईव्ही प्रतिकात्मकता. तीनही ठिकाणी सरकार एक संदेश देताना दिसतंय, महागाई नियंत्रण, पर्यावरण संरक्षण, आर्थिक संतुलन. पण सामान्य माणूस एकच गोष्ट शोधतोय, माझ्या रोजच्या आयुष्यात नेमका दिलासा कुठे आहे? कारण प्रतीकं महत्वाची असतात, संदेशही महत्वाचे असतात, पण शेवटी राजकारणाचं खरं मोजमाप होतं ते जनतेच्या खिशातून आणि स्वयंपाकघरातून. तुम्हाला काय वाटतं, सरकारचे हे निर्णय आणि संदेश योग्य दिशेने आहेत का, की अजूनही सामान्य माणसाच्या मूलभूत प्रश्नांकडे पुरेसं लक्ष दिलं जात नाही? तुमचं मत कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा. धन्यवाद. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.